नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण बघतो की महाजन हवेलीमध्ये आज रंगांची रात्र आहे. पण रंगांआधी पेटणार आहे एक अग्नी, आणि तो पण होळीचा अग्नी. आणि त्या अग्नीसमोर उघड होणार आहेत भरपूर गुपित, सन्मान, मोठेपणा आणि मत्सराची खरी आग. पण त्याआधी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की महाजन हवेलीचं विशाल अंगण उजळलेलं असतं आणि फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई, मधोमध उभी असलेली उंच होळी आपल्याला दिसत आहे. सगळेच कुटुंबीय एकत्रित जमा झालेले आहेत. अन्नपूर्णा पूजाची थाळी हातामध्ये घेते आणि उभी आहे. राजन तिच्या शेजारी गंभीर चेहऱ्याने उभा आहे. नयनतारा शांतपणे निरीक्षण करत असते आणि तिच्यासोबत आलेली सरोजा पण हे सगळं पाहत आहे. ऋषी कमळीचा जवळ आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. अनिका थोडी बाजूला आहे, पण नजरेत अपेक्षा आणि आतून अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. सविता काकू, विशाल आणि घरातील इतर सदस्य, नोकर चाकर सगळेच जण उपस्थित असतात. ढोलांचा मंद आणि सुबीत आवाज आपल्याला तिथेच थांबताना दिसतो. अन्नपूर्णा पुढे येते आणि म्हणत असते आणि स्थिर आणि भारदस्त आवाजात म्हणते, होलिका दहन म्हणजे वाईटावरती चांगल्यांचा विजय. या घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बरीच वादळ आलेली आहे, पण आज आपण नव्या सुरुवातीची शपथ घेणार आहोत, असं अन्नपूर्णा म्हणत असते. हे म्हणताना सगळेच जण शांत उभे आहेत. अनिकाच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्मित रेषा आहे आणि तिला वाटत असतं की आज तिलाच मान मिळणार आहे. अन्नपूर्णा पुढे बोलते, ह्या वर्षी होलिका दहनाचा मान मी कमळीला देणार आहे. कारण क्षणभर ती तिथेच हवेतच शांतता पेटून जाते आणि अनिकाच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्ण उडतो. नयनतारा थोडी दचकते आणि राजन अन्नपूर्णाकडे पाहत असतो, पण काहीच बोलत नाही. ऋषीच्या चेहऱ्यावरती अभिमान स्पष्ट दिसतो आणि कमळी पूर्णपणे गोंधळलेली असते. कमळी हळू आवाजात म्हणत असते, आजी, मी हे सगळं कशासाठी? तेव्हा अन्नपूर्णा मान हलवते आणि म्हणते, हो कमळी, ह्या घरामध्ये धैर्य, संयम आणि सत्यासाठी उभी राहिलेली आहे तू, आणि हा सन्मान आज तुलाच मिळायला हवा. सगळ्यांच्या नजरा कमळीवरती जातात. अनिकाचे हात घट्ट मुठ्ठीमध्ये बांधलेले असतात. कमळी पुढे येते आणि म्हणते, मी काही क्षण शांत उभी राहते. आणि कमळी म्हणत असते, नम्र पण स्पष्ट आवाजात उभी असते आणि म्हणते, आजी, तुमचा विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, पण हा मान मी स्वीकारू शकत नाही. तेव्हा सगळेच जण तिथे दचकून जातात आणि अनिका क्षणभर चकित होते आणि मग चेहऱ्यावरती उपहास असतो. कमळी पुढे बोलते, ह्या घराचा पाया तुम्ही आहात आणि परंपरा तुमच्यामुळे टिकलेल्या आहेत आजी, आणि होलिका दहन तुमच्या हातूनच व्हायला हवं. अन्नपूर्णाच्या डोळ्यामध्ये पाणी दाटतं. राजन हळूच मान डोलावतो आणि ऋषी कमळीच्या शब्दांकडे भावुकपणे पाहत असतो. पण अनिकाचा संयम तिथेच तुटून जातो आणि अनिका जोरात टाळी वाजवते आणि म्हणते, वा, काय मोठेपणा आहे कमळी. आधी सन्मान मिळवायचा आणि मग सगळ्यांसमोर नाटक करून त्याचा त्याग दाखवायचा. सगळेजण तिच्याकडे वळतात आणि नयनतारा कठोर नजरेने अनिकाकडे पाहत असते आणि म्हणते, अनिका, हे काय बोलणं आहे का तुझं? तेव्हा अनिका तावातावाने म्हणते आणि सगळेजण स्पष्ट आहे आणि आजींच्या डोळ्यामध्ये देवदूत बनायचं आहे तिला, आणि आधी मान मिळवायचा आणि मग नाकारून हिरोईन बनायचं. हे असं अनिका बोलत असते. तेव्हा कमळी तिथे शांत उभी असते. कमळी स्थिर आवाजात म्हणत असते, ताई, मला कोणाचं काही हिरावून घ्यायचं नाहीये. अनिका म्हणते, हिरावून घ्यायचं नाही? आधीच सगळ्यांचं लक्ष, सगळ्यांचा विश्वास आणि सगळ्यांचा सन्मान, आणि एवढंच नाही तर नात बनून मिरवते ना तू, आणि सगळंच तर तुझ्याकडे आहे. अंगणात तणाव वाढतो आणि सविता काकू कुजबुज करतात. राजन पुढे येतो आणि राजन कडक आवाजात म्हणत असतो, अनिका, सणाच्या दिवशी असा तमाशा सोबत नाही. तेव्हा अनिका डोळ्यात पाणी पण रागाने जोरात म्हणत असते, तमाशा? आणि डॅड, हा तमाशा नाहीये. माझ्या भावना तमाशा आहेत का? ह्या घरामध्ये मी वर्षानुवर्ष आहे, पण सन्मान कुणाला मिळतो? फक्त कमळीला. अन्नपूर्णा पुढे येते आणि ठाम आवाजात म्हणत असते, सन्मान मागून मिळत नाही अनिका, तो वागणुकीने मिळवावा लागतो. तेव्हा त्या शब्दांनी अनिका हादरून जाते आणि अनिका म्हणते, म्हणजे मी अयोग्य आहे का ह्या घरासाठी? तेव्हा कमळी पुढे येते आणि कमळी म्हणते, कोणीही अयोग्य नाही, पण मत्सराने आपण स्वतःचेच नुकसान करत आहोत.
तेव्हा अनिका संतापाने मागे सरकते आणि म्हणते, बस बस झालं, मला हे सगळं बघवत नाहीये. ती तिथून निघून जाते. अंगणात शांतता असते आणि अन्नपूर्णा कमळीचा हात धरते आणि म्हणते, तू सन्मान नाकारलाय कमळी, पण माझी विनंती आहे की माझ्यासोबत तू उभी राहशील. तेव्हा कमळीच्या डोळ्यामध्ये आदर येतो आणि ती मान हलवते आणि म्हणते, नेहमीच आजी, मी नेहमीच तुमच्यासोबत उभी राहील. दोघी मिळून होळीसमोर उभे राहतात आणि अन्नपूर्णा आणि कमळी एकत्र अग्नी प्रज्वलित करतात. हे सगळं सरोजा लांब उभी राहून नयनतारासोबत आलेली असते आणि ती बघत असते. तिच्याही भावना कमळीचं वागणूक बघून दाटून येतात. तिथेच ज्वाळा उसळतात आणि अन्नपूर्णा अग्नीसमोर म्हणतात की ह्या ज्वाळांमध्ये अहंकार जळू दे, मत्सर जळू दे आणि आपल्या घरामध्ये विश्वास वाढू दे. ऋषी कमळीच्या जवळ उभा राहतो आणि ऋषी हळू आवाजात म्हणत असतो, कमळी, आज तू खरंच सगळ्यांचं मन जिंकलेलं आहेस. तेव्हा कमळी हलकासा हसते आणि दूरवर उभी असलेली अनिका असते ती ज्वाळांकडे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरती राग, अपमान आणि जळफळाट आपल्याला स्पष्ट दिसतो. अनिका मनामध्ये विचार करत असते का ही आग इथेच संपणार नाही कमळी, आता खरी होळी मीच पेटवणार आहे. होलिकेच्या ज्वाळांनी मत्सर जाळलेला आहे का अनिकाच्या मनातला अग्नीचा अजूनही हवा दिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहतो की अनिकाचा सूड सुरू होणार आहे आणि ही होळीच्या रंगांमध्ये पुन्हा एक नवा स्फोट उभा राहणार आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.